नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे महेश आणि तुम्ही बघत आहात मास्टर महेश युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या या मास्टर महेश युट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 12वी कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीमच्या इकॉनॉमिक्स विषयाचे ऑनलाईन लेक्चर्स सुरू केले होते. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स मधला फर्स्ट चॅप्टर दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्सला सुरुवात केली होती. त्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सचे मीनिंग अँड डेफिनेशन आणि फीचर्स आपण याआधी स्टडी केले होते. जर तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्सचे मीनिंग आणि फीचर्स एक्सप्लेन करणारे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. मायक्रो इकॉनॉमिक्सचे मीनिंग अँड डेफिनेशन आणि फीचर स्टडी केल्यानंतर आपल्याला आपल्या या सिलेबसमध्ये या पुढचा जो कन्सेप्ट शिकायचा आहे तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स याचा अर्थ मायक्रो इकॉनॉमिक्सचे महत्त्व, म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला का आवश्यक आहे. अगदी सिंपल वर्ड्स मध्ये सांगायचं झालं तर मायक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमध्ये हेल्प करतं. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया. मास्टर महेश व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. मित्रांनो, बऱ्याचशा इकॉनॉमिक्सने मायक्रो इकॉनॉमिक्सला वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन केलं आहे. त्यामधील मॉरिस डॉक या इकॉनॉमिक्सने दिलेल्या डेफिनेशन नुसार मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा एखाद्या मायक्रोस्कोपच्या मदतीने जसा अभ्यास करतो त्याचप्रमाणे कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कोणत्याही इकॉनॉमीचा बारकाईने केलेला अभ्यास म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स होय. मायक्रो इकॉनॉमिक्सच्या मदतीने आपण वेगवेगळ्या वस्तूंचा आणि फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या किमती कशा प्रकारे ठरवल्या जातात याचा अभ्यास करू शकतो. याआधी आपण स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये हा कन्सेप्ट ऑलरेडी पाहिला आहे की मायक्रो इकॉनॉमिक्सला प्राइस थिअरी म्हणून देखील ओळखलं जातं आणि म्हणूनच पुस्तकामध्ये देखील सांगितलं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स एक्सप्लेन्स हाऊ द प्राइसेस ऑफ डिफरंट प्रोडक्ट्स अँड व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आर डिटरमाइंड. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला ही गोष्ट एक्सप्लेन होते की डिफरंट गुड्स आणि फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या किमती कशा प्रकारे ठरवल्या जातात, म्हणजेच कशा प्रकारे डिटरमाइन केल्या जातात. आणि म्हणूनच इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स या आपल्या आजच्या कन्सेप्टचा फर्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे प्राइस डिटर्मिनेशन. यानंतर मायक्रो इकॉनॉमिक्सचा सेकंड इम्पॉर्टन्स पॉइंट आहे तो म्हणजे इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द वर्किंग ऑफ फ्री मार्केट इकॉनॉमी. म्हणजेच फ्री मार्केट इकॉनॉमी कशा प्रकारे काम करते, तिचं वर्किंग कसं असतं हे समजून घेण्यासाठी मायक्रो इकॉनॉमिक्सचा उपयोग होतो. ज्यांना फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय ते माहित नाही त्यांना मी सांगू इच्छितो की फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजे अशी इकॉनॉमी जिथे गुड्सच्या प्रोडक्शन संबंधीचे इकॉनॉमिक डिसिजन्स हे इंडिव्हिज्युअल लेवलला घेतले जातात. त्यामध्ये गव्हर्नमेंटचा किंवा इतर कोणत्याही संस्थेचा किंवा एजन्सीचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप नसतो. व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ मच टू प्रोड्यूस अँड हाऊ टू प्रोड्यूस अशा प्रकारचे विविध इकॉनॉमिक डिसिजन्स हे प्रत्येक प्रोड्युसर स्वतः त्याच्या इंडिव्हिज्युअल लेवलला घेत असतो. आणि म्हणूनच फ्री मार्केट इकॉनॉमी इज दॅट इकॉनॉमी वेअर द इकॉनॉमिक डिसिजन्स रिगार्डिंग प्रोडक्शन ऑफ गुड्स सच ॲज व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ मच टू प्रोड्यूस अँड हाऊ टू प्रोड्यूस एक्सेट्रा आर टेकन ॲट इंडिव्हिज्युअल लेवल. यानंतर मायक्रो इकॉनॉमिक्सचे या पुढचे इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक हेल्प इन एक्सप्लेनिंग व्हेरियस एस्पेक्ट्स ऑफ फॉरेन ट्रेड. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला फॉरेन ट्रेड हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मदत करते. पुस्तकामध्ये सांगितल्यानुसार इफेक्ट्स ऑफ टॅरिफ ऑन अ कमोडिटी, डिटर्मिनेशन ऑफ करन्सी एक्सचेंज, गेन्स फ्रॉम इंटरनॅशनल ट्रेड असे अनेक कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगण्यासाठी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सचीच मदत होते. यानंतर मायक्रो इकॉनॉमिक्सचे नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग व्हेरियस कॉम्प्लेक्स सिच्युएशन, व्हेरियस कॉम्प्लेक्स इकॉनॉमिक सिच्युएशन्स विथ द हेल्प ऑफ इकॉनॉमिक मॉडेल्स. म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स हे इकॉनॉमिक मॉडेल्सच्या मदतीने विविध कॉम्प्लेक्स म्हणजेच गुंतागुंतीच्या अशा इकॉनॉमिक सिच्युएशन समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करते. या इकॉनॉमिक मॉडेल्स मध्ये वेगवेगळ्या इकॉनॉमिक टर्म्स, विविध आर्थिक बाबी आणि अनेक प्रकारचे अनालिसिस टूल्स यांचा समावेश होतो. आणि मायक्रो इकॉनॉमिक्समुळे अशा अनेक गोष्टी डेव्हलप करणं शक्य होतं. आणि म्हणूनच पुस्तकामध्ये देखील सांगितलं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स हॅज मेड अ व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द इकॉनॉमिक्स बाय डेव्हलपिंग various terms
terminologies, tools of economic analysis, etc. Economic models are built using various economic variables. इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये या पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सला वेलफेअर इकॉनॉमिक्सचा पाया म्हणून ओळखले जाते. मायक्रो इकॉनॉमिक्स इज कन्सिडर्ड ॲज द बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स. इथे वेलफेअर म्हणजे लोकांचं हित, लोकांचं कल्याण. थोडक्यात सांगायचं झालं तर वेलफेअर याचा अर्थ ज्यामुळे लोकांचा फायदा होतो आणि हाच फायदा करून देण्यासाठी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सची मदत होते. आता ही मदत कशी होते हे आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये सांगितलं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स एक्सप्लेन्स हाऊ द बेस्ट रिझल्ट्स कॅन बी ऑब्टेन थ्रू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अँड इट्स बेस्ट ॲलोकेशन. इट ऑल्सो स्टडीज हाऊ द इकॉनॉमिक इज अफेक्टेड बाय मायक्रो इकॉनॉमिक्स अबाउट सोशल वेलफेअर. म्हणजेच लोकांचा किंवा सोसायटीचा आर्थिक फायदा करून द्यायचा असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आणि त्या रिसोर्सेसचं बेस्ट ॲलोकेशन. इथे ऑप्टिमम यूज याचा अर्थ आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या रिसोर्सेसचा, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा योग्य प्रकारे आणि पुरेपूर वापर करणं, जेणेकरून ते रिसोर्सेस वापरताना कमीत कमी वेस्टेज होईल किंवा वेस्टेज होणारच नाही. आणि मायक्रो इकॉनॉमिक्समुळेच आपल्याला रिसोर्सेसचं बेस्ट ॲलोकेशन आणि ऑप्टिमम यूज करणं शक्य होतं. आतापर्यंत मायक्रो इकॉनॉमिक्सच्या इम्पॉर्टन्स मध्ये आपण पाहिलं की मायक्रो इकॉनॉमिक्स हे आपल्याला इकॉनॉमिक्स मधले वेगवेगळे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी कशा प्रकारे महत्वाचे आहे. फ्री मार्केट इकॉनॉमी, फॉरेन ट्रेड, इकॉनॉमिक मॉडेल बिल्डिंग आणि बेसिस ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स हे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सचीच मदत होते. पण आता यानंतर आपण बघणार आहोत की मायक्रो इकॉनॉमिक्स हे गव्हर्नमेंट आणि बिझनेसमनला कशा प्रकारे उपयोगी आहे. फ्रेंड्स, microeconomics is useful to the government in framing economic policies such as taxation policy, public expenditure policy, price policy, etc. म्हणजे वेगवेगळ्या इकॉनॉमिक पॉलिसीज फ्रेम करण्यासाठी, त्या पॉलिसी बनवण्यासाठी गव्हर्नमेंटला मायक्रो इकॉनॉमिक्सचा उपयोग होतो. These policies help the government to attain its goals of efficient allocation of resources and promoting economic welfare of the society. याचा अर्थ असा की गव्हर्नमेंटला रिसोर्सेसचं योग्य प्रकारे ॲलोकेशन करण्यासाठी ह्याच पॉलिसीजचा उपयोग होतो आणि लोकांचा आर्थिक फायदा करून देण्यास मदत होते. अल्टिमेटली सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट या मायक्रो इकॉनॉमिक्सच्या सहाय्याने आपल्या संपूर्ण सोसायटीचं, आपल्या देशाचं वेलफेअर किंवा आपल्या देशाचं हित त्या ठिकाणी साध्य करत असतं. गव्हर्नमेंट सोबतच मायक्रो इकॉनॉमिक्स हे बिझनेसमनसाठी देखील उपयोगी असते. कोणत्याही बिझनेसमध्ये एखाद्या बिझनेसमनला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय किंवा डिसिजन्स घ्यावे लागतात. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती असावी, तिची मार्केट प्राइस किती असावी, जास्तीत जास्त प्रॉफिट कसं मिळवता येईल वगैरे वगैरे. आणि असेच महत्वाचे निर्णय आणि असेच महत्वाचे डिसिजन्स घेण्यासाठी कोणत्याही बिझनेसमनला मायक्रो इकॉनॉमिक्स मधल्या वेगवेगळ्या थिअरीजचा आणि कन्सेप्टची मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला टेक्स्टबुक मध्येही सांगितलं आहे की मायक्रो इकॉनॉमिक थिअरीज आर हेल्पफुल टू द बिझनेसमॅन for taking crucial म्हणजेच important decisions in their business. These decisions are related to the determination of cost of production, determination of price of goods and maximization of profit. So friends, हे होते आपल्या मायक्रो इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टन्स, ज्यामध्ये आपण पाहिलं की मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामुळे आपल्याला वेगवेगळे कन्सेप्ट्स हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मदत होते आणि सोबतच गव्हर्नमेंट आणि बिझनेसमन या दोघांना देखील मायक्रो इकॉनॉमिक्स हे उपयोगी असते. आपल्या इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स ह्या कन्सेप्टवर 3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स और एक्सप्लेन द रोल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स किंवा व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमिक्स अँड एक्सप्लेन इट्स रोल. बोर्डाच्या परीक्षेमध्ये यापैकी कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारल्यास तुम्हाला आज आपण जे 7 पॉइंट शिकलो आहोत तेच पॉइंट्स त्या ठिकाणी आन्सर म्हणून लिहायचे आहे. मला खात्री आहे की तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले मायक्रो इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टन्स नीट समजले असतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इयत्ता 12वी मधल्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मास्टर महेश YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.